भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। अच्छेदींच्या नावानं 125 कोटी जनतेला फसवलं अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त भुदरगड तालुक्यातील मुदाळ तिट्टा इथं आयोजित सभेत ते बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी निर्धार परिवर्तन यात्रेअंतर्गत कागलनंतर भुदरगड तालुक्यातील मुदळ तिट्टा इथं जाहीर सभा झाली। या सभेमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली। महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरल्यानं सरकारकडून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू आहे असा आरोप मुंडे यांनी केला। तर 526 रुपयाचा मोबाईल हँडसेट हेडफोन सहित आणि चार्जर सहित 1646 रुपयाला घेणं त्याला राफेलचा घोटाळा म्हणतात। शेतकऱ्यांना कंगाल करणाऱ्या भाजपला सोडून रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। हे सरकार शेतकरी विरोधी असून भाजपच्या मंत्र्यांचे कारखाने एकरकमी FRP का देत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला। कुणी तिथे तोडपाडी केलं का? बंदीची बंदी उठली का? स्वर्गीय आर पाटलाला वर्ग वाटत असेल हे सरकार पुन्हा करत आहे? मुलांना उद्ध्वस्त करण्याकरता तुमच्या संसार देशोधडीला लावण्याकरता। इंदिरा गांधी, प्रियंका गांधी हे कोण आहेत हे जनतेला माहिती आहे, मात्र त्यांचं गोत्र काढून भाजपकडून लोकांची दिशाभूल केली जाते असा आरोपही अजित पवार यांनी केला। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारच्या काळात काळा पैसा भारतात आणणं सोडाच उलट बँका बुडवून नीरव मोदी, विजय मल्ल्या हे देशातून परागंदा झाल्याचं सांगितलं।